पाण्याचं सावट आहे, या अनुषंगाने दोन्ही संघांनी आता सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षण सेट झाले, सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाली आहे. पहिल्या षटकासाठी सुजलला आमंत्रित केलंय. सामन्याला होती सुरुवात. सेमीफायनल 1 मध्ये सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, फटका इथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये, बाउंड्री सीमारेखा पार, चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते लांबाचीवाडी संघाच्या माध्यमातून. सेमीफायनल 1 चा थरार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ज्ञानेश्वर आणि धनाजी ही जोडी. शपल क्रॉस झाले, फटका खेळायचा होता मात्र आता चेंडू समजला नाही. डॉट बॉल. चौकारानंतर चांगलं कमबॅक सुजलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. सुरुवात चांगली राहिली होती लांबाचीवाडी संघाची, मात्र कमबॅक आता सुजलच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळतंय. 2 बॉल डावबॉल कव्हर, धावा 4. रिव्हर्स खेळले, स्विचेट काढण्याचा प्रयत्न मात्र तो देखील आता फसताना दिसतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल आता सुजलच्या माध्यमातून. सेमीफायनल 2 मध्ये अगदी विचार केला तर निर्णायक सामन्यामध्ये आता चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावबॉल कव्हर, धावा 4. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सुजल दाखवतोय. चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं मात्र लाईन सध्याच्या घडीला ऑफस्टम्पच्या बाहेर असल्या कारणास्तव पंचाच्या भूमिकेत आपण योगीराज बुटेरे सरांना आपण पाहतोय. ते आमच्यापर्यंत दर्शवतात वाईट बॉल आहे. वाईट बॉल सहित धावफलक पुढे सरकते. 5 या धावसंख्येवर टीम लांबाचीवाडी संघाचं. कोलाट टाकला होता, पंचांकडे लाऊड अपील केले, पंचांचा येतोय होकार. निर्णायक सामन्यामध्ये आता LPWच्या स्वरूपात ज्ञानेश्वर होत आहेत बाद. पहिल्या विकेटचं पतन. माध्यमातून नवीन फलंदाज मैदानात युवराज दाखल होत आहेत. 3ऱ्या क्रमांकावर युवराजची कामगिरी कशा प्रकारची असेल. चेंडू पेस केला होता मात्र पुढात टाकला होता. चांगला फटका युवराजच्या माध्यमातून. दुसऱ्या डावीसाठी स्ट्राईक एंडवरून धनाजी इच्छुक होते मात्र माघारी परतान लावले. मिळते एक सिंगल सहित पहिल्या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या 6. एका गड्याच्या मोबदल्यात धावपळक टीम लांबाचीवाडी संघाचं 6 या धावसंख्येवर आपण पाहतोय सध्याच्या घडीला. शेवटचा बॉल, पहिलं षटक. शपल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता मात्र मिडल स्ट्रिक वरून चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे दाखल होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात एक चौकार लगावून फक्त आणि फक्त धावा आल्या 6. चला, ज्यांच्या माध्यमातून या आदर्श चषकातील ची विकेट बनवली गणेशजी घरात आपण यायचंय. आपला सन्मान आम्ही करूयात. विकेटसाठी मोलाचं सहकार्य लागलं गणेशजी घरात. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर कांधारे संघाच्या माध्यमातून गोलंदाज अल्पेश दाखल होत आहेत. पहिला चेंडू अवांतर हाताळला जातोय. धावपळक पुढे सरकतय. एक्स्ट्राच्या स्वरूपात 7 धावा धावपळकावर लांबाचीवाडी संघ. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि थेट 3ही यष्ट्यांच्या समोर पकडलाय. विकेटचं होतंय पतन. युवराजच्या स्वरूपात बसतोय दुसरा आदरा.
लांबाची वाडी संघाला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात जनार्दन दाखल होत आहेत. धावा आता बनवल्या जात नाहीत. गोलंदाजी समोर चांगली पाहायला मिळते. खंदारे संघाच्या माध्यमातून 7 धावा स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. दुसरं षटक अल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर. कट करण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्यासाठी धनाजी इच्छुक, मात्र आता नॉस्ट्राईक एंडवर विकेटचं होईल पतन. रनआउटच्या स्वरूपात बसतो आद्रा टीम लांबाची वाडी संघासाठी. सेकंड सेमीफायनल जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बारडपाडा. दोन्ही संघाचे प्रतिनिधी टॉससाठी या. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष जयजी शेळके सर हे देखील होते उपस्थित राहिलेत. थोड्याच वेळात त्यांचा देखील संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या संघाची कामगिरी कशा प्रकारची होईल ते थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते देखील उपस्थित राहिले. त्यांचं सहर्ष मनापासून स्वागत. चला विके प्रतिष्ठान बारडपाडा आपला संघ या. प्रतिनिधी या टॉससाठी. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला खांदारे संघाचा अल्पेश आता या दुसऱ्या षटकामध्ये करत असताना 2 धावा आल्या. 2 धावेसहित धावफलकावर धावा 9 अंकित होत आहेत. दुसरं षटक 2-3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते खंदारे संघाच्या माध्यमातून. फलंदाजांना अगदी जखडून ठेवलं जात आहे, बांधून ठेवलं जात आहे लांबाची वाडी संघाच्या. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन फक्त क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. मिळते ती फक्त एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी इच्छुक, मात्र एकच धाव येते. सिंगल धावेसहित धावफलक पुढे सरकते टीम लांबाची वाडी संघ 10 या धावसंख्येवर. सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण संपन्न करतोय. वामनजी भोईर यांच्या शुभ हस्ते. जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बारडपाडा. फ्रंट लाईट जे टावर आहे त्याच्या बाजूला एकाही प्रेक्षकाने उभं राहू नका. फ्रंट लाईट जे टावर आहेत त्यांच्या बाजूला एकही प्रेक्षक उभं राहणार नाही याची तसदी घ्या. बारडपाडा संघाने आता नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला बारडपाडा संघ त्वरित तयार व्हायचंय. जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ आपण देखील तयार राहायचंय. अगदी चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण बजावली. प्रवीण विशे सर अर्थात भावड्या सरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने सध्याच्या घडीला आपण संपन्न करतोय. धावफलकावर धावा 13 अंकित झालेले आहेत. 14चं आव्हान असेल टीम चेंज द गेम खांदारे संघापुढे. पहिल्या षटकामध्ये 6, त्याचप्रमाणे अगदी 4 रात्रीमध्ये ज्यांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं DJ कल्पेश यांचा देखील आदर्श चषकाच्या संयोजन समितीच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान आपण संपादित करतोय. अगदी चांगलं संगीत यांच्या माध्यमातून राहिलं DJ कल्पेश यांचा शुभ सन्मान सोहळा मुख्य व्यासपीठावर आपण संपादित करतोय. अभिमानजी भोईर यांच्या शुभ हस्ते DJ कल्पेश यांचा शुभ सन्मान होतोय. त्याचप्रमाणे चला ओपनिंग पेअर लगेच मैदानात जाऊ द्या. संपूर्ण 4 रात्रीमध्ये या आदर्श चषकाच्या वतीने ज्यांचं गोड समालोचन आपण ऐकलं, अगदी अनुभवी आवाज, त्याचप्रमाणे चांगल्या दर्जाचं समालोचन असे आमचे दीपवीरजी बिराडे सर यांचा देखील
शुभ सन्मान सोहळा या सध्याच्या घडीला व्यासपीठावर आपण संपादित करतोय. त्याचप्रमाणे 2च दिवस आले, पण 2 दिवसामध्ये अशा प्रकारची छाप सोडली, सगळ्यांना हसवलं, अनुभवी आवाज ज्यांचा ऐकला असे आमचे मनोजजी कारवे सर. मनोजजी कारवे सरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही संपादित करतो. प्रत्येक वर्षी सर या स्पर्धेला भेट देतात. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपण ऐकतो. एक बुलंद आवाज, एक अनुभवी आवाज, हास्यमय समालोचन नेहमी सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत असतं. त्यांचं देखील मनापासून आभार. आपण एक चांगली समालोचनाची सेवा दिली. त्याचप्रमाणे खेळपट्टीसाठी ज्यांचं चांगलं मोलाचं योगदान राहिलं ते गणेशजी घरत, त्यांचा देखील शुभ सन्मान सोहळा आपण मुख्य व्यासपीठावर संपादित करतोय. त्याचा स्वीकार करावा अशी त्यांना मी विनंती करतोय. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत जोडले जातील मनोजजी कारवे सर. आणि प्रेक्षक टाळ्या वाजवा. एक सुमधुर आवाज आहे आपला टेमगावचाच भूमिपुत्र कैलास शेलवले. टाळ्या वाजवा. 9 तरुण उभरता सितारा समालोचन क्षेत्रामध्ये एक जबरदस्त नाव कमवेल, त्यांचा आपण करतो येतोची सन्मान. कैलास शेलवले आपले आप्पा यांच्या शुभ हस्ते होतो येतोची सन्मान. उत्कृष्ट कॉमेंटेटर, टॅलेंटेड कॉमेंटेटर, मस्त चांगला गुणवान माणूस म्हणून येणारा काळ नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे. कैलास तुम्हाला शुभेच्छा. 10 किक लाईव्ह चला, एखादे संदीप आपण एखाद्याला पाठवा. या कैलाची कव्हर करा. या 10 किक लाईव्हचे एक प्रतिनिधी या. वाह वाह वाह. थक्कावर मधून चेडू वेगाने धावतोय, धावतोय, पळतोय, सीमा पार होतोय, येतोय आदर्श चषकार, आदर्श चौकार, माफ करा षटकार नाहीये. आणि इथे 10 क्रिकचे गणेश आलेत, त्यांचा सुद्धा आमचे अभिमानजी भोईर यथोचित मनोभावे सन्मान करतायत. नक्कीच कुणाल, तुम्ही आम्हाला ऐकत असाल, तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून तुमच्या आम्ही भरभरून आभार व्यक्त करतो आयोजकाच्या वतीने. तुम्ही दरवर्षीप्रमाणे आदर्श चषक चांगल्या पद्धतीने मेहनतीने घडवता. कुणालचं प्रेम नेहमी माहिती आहे. कुणाल आम्ही तिकडे सुद्धा स्पर्धा कव्हर करतो वडवली बदलापूर परिसरामध्ये. त्यांना फोन केला, कुणालला विचारलं किती पैसे घेणार, कुणाल म्हणतो तुम्ही देणार ते घेणार. एकदा कुणाल मातेसाठी टाळ्या वाजवा. 10 किक लाईव्हचा कुणाल, तुमचे धन्यवाद. नक्कीच आभार कुणाल. कीप इट अप. आपली वाहिनी फार उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली आहे. 10 किक लाईव्ह प्रेक्षकांनो, या वाहिनीला नक्की तुम्ही भेट द्या. येस, आमचं आदर्श चषकाचं हेच नेहमी ब्रीदवाक्य आहे की आपण भूमिपुत्राला प्रथम प्राधान्य देतो आणि ते भूमिपुत्र आपले सर्व लाभतायत. मग ते कॉमेंटेटर असो, लाईव्ह वाले असो, डीजे असो, सर्वांना इथे प्राधान्य देणारी एकमेव स्पर्धा म्हणजे आदर्श चषक धानिवली. आणि विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतो, जसं मी कालपासून म्हणतो की तिन्ही गावं एकत्र आली. धानिवलीला अगदी चांगला सपोर्ट दिला. ब्राह्मण गावणे आणि टेमगावणे दोन्ही गावांसाठी टाळा वाजवा. धानिवलीकर नक्की. टेमगावसाठी जास्त, कारण त्यांचं मैदान आपण वापरतोय, छत्रपती शिवाजी महाराज मैदान. एकदा शेवटचं बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आदर्श चषकाचा धन्यवाद. घ्या कैलास. अनेक अनेक धन्यवाद मनोजजी कारवे सर. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 6 धावा स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. फटका इथे चांगला पाहायला मिळतो, मात्र मिस टाइम चिटू हवेमध्ये डाऊन द बॉल. गोलंदाज आणि यस, गुड टेकन. फलंदाज होईल बाद. सध्याच्या घडीला विचार केला तर अल्पेशच्या स्वरूपात टीम चेंज द गेम खांदारे संघाला हा महत्वाच्या मॅच मध्ये आता हादरा बसतोय. विचार केला तर ज्यांच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल टीमला संपूर्ण 4 रात्रीमध्ये जेवणाची सोय उपलब्ध करून दिली असे आमचं साईनाथ दादा भोईर, त्यांचं देखील या आदर्श चषकाच्या वतीने, संयोजन समितीच्या वतीने आणि आमच्या सर्व ऑफिशियल टीमच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की 4 दिवस ज्यांचं चांगलं भोजन आम्हाला प्राप्त झालं. धन्यवाद साई दादा.
त्याचप्रमाणे एवन मंडप डेकोरेटर सर्व अनिलजी शिलवले. त्याचप्रमाणे लाईट फ्रंट लाईटची देखील सेवा त्यांच्या माध्यमातून राहिली. विनंती करतो अनिलजी शिलवले, आपण कुठे असाल मुख्य मंचावर या. नवीन फलंदाज मैदानात अजय दाखल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कशा प्रकारची कामगिरी असेल अजयची. 6 धावा स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिलाच बॉल शपल क्रॉस झाले आणि खेचलाय, पाठवला चेंडूला हवाई यात्रेकरता. टाटा बाय बाय, सिक्सर. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वाढते, 6 ने पुढे सरकते. 12 या धावसंख्येवर 2 धावेची गरज. आता विजयाकरता चेंज द गेम. खांदारे संघाला अगदी नावाप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये चेंज करतात, चांगला खेळ दाखवतात. कमालीचं क्रिकेट या संघाच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळत असतं. 12 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर. 14 विजयाकरता अजूनही 2 धावेंची गरज. चला, स्पीडअप अपेक्षित असेल टीम लांबाची वाडी संघ. चला, एवन मंडप डेकोरेटर्स आणि फ्रंट लाईटची ज्यांची व्यवस्था राहिली ते अनिलजी शेलवले. आपण या आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही संपन्न करणार आहोत. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता संकेतचा, मात्र तो फसतोय. पहिला चेंडू येतोय डॉट. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. विजयाकरता 2 धावेची गरज. कशा प्रकारे 5 धावा रोखल्या जातील विचार केला तर अगदी इनफिल्ड मध्ये कमालीचं क्षेत्रक्षण सजवलं जातं लांबाची वाडी संघाच्या माध्यमातून. 5 बॉल आता 2 धावा. स्ट्राईक एंडवर आपण संकेतला पाहतो, नॉन स्ट्राईक एंडवर अजय. शपल क्रॉस झाले, फटका इथे चांगला पाहायला मिळतो आणि विजयी चौकार. आणि या चौकाराच्या सय्यद फायनल मध्ये थाटात प्रवेश केलाय टीम चेंज द गेम खांदारे संघाने. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड अँड टफ लक. मात्र चांगला खेळ राहिला टीम लांबाची वाडी संघ. पुढील वाटचालीसाठी त्यांना देखील देऊया शुभेच्छा. मनपूर्वक अभिनंदन टीम चेंज द गेम खांदारे संघ. नेक्स्ट मॅच सेकंड सेमी फायनल. VK प्रतिष्ठान बराडपाडा त्यांच्या विपक्ष जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ नाणेफेकी जिंकली आहे. बराडपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट